बातमी रायगडमधल्या राजकीय वर्तुळातून। रायगडमध्ये महायुतीमधील धुसफूस संपण्याचं नाव घेत नाही। गोगावलेंच्या वाढदिवसानिमित्त महाडमध्ये एक सोहळा संपन्न झाला। यावेळी महायुतीमधला वाद उघडपणे दिसून आलाय। महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवरती निशाणा साधलाय। सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। मोठ्या गोरगरिबांना मदत केली, परंतु आपल्या याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं। पण सुनील तटकरेंनी काय केलं? तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती। मी त्या दिवशी मिमिक्री भरतशेठ माझ्या घरी होतो, मी पाहिली। बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता, तुझ्या ती मिमिक्री करायला लागल्या भरतशेठची। त्या दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे। भरतशेठ हे सोज्वल नेतृत्व आहे। भरतशेठनी जे उभं केलंय ते स्वाभिमानाने उभं केले, अभिमानाने उभं केले, आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांनाच आहे। भरतशेठ एक शिवसैनिक म्हणून उद्यास आलेलं नेतृत्व आहे, गोरगरिबांचं नेतृत्व आहे, गोरगरिबांचा सेट आहे, सर्वसामान्यांचा सेट आहे। अशा नेतृत्वावर आपण बोलता। रायगडच्या जनतेच्या प्रत्येक घरात, प्रत्येक हृदयामध्ये भरतशेठचं नाव कोरलं गेलेलं आहे। तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय? बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेले। हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतोय। सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं, त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो, मग त्यांनी सांगावं। आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही। कायदा आम्हालाही समजतो, आम्हालाही बरंच काही करता येतं।